टॉपर आहे. टॉपर म्हणजे काय, आजकाल सगळ्या लेडीजचं बघा वरचं हे बघा, हे माझ्या मिसेसचं पण हे असं तर पीस आहे. आणि इमर्जन्सी कस्टमर कसे असतात, कधी इमर्जन्सी त्यांच्यावर अप्लाय करणार. हो, एक्सटेन्शन आहे. अच्छा, हे आपल्या केसांच्या पाठीमागून लावायचं. हे काय बरं, हा क्लिप आहे. हा क्लिप आहे. नमस्कार मंडळी, योगिताज ब्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तुम्हाला मागे कळलंच असेल, हे आहे बिफोर आणि आफ्टर. तर आजच्या भागामध्ये आपला हाच कन्सेप्ट असणार आहे की वीकचा. आणि आपण आलो ठाण्यामध्ये वेस्टला समर्थ वीक कॉन्सेप्ट्स या दुकानाला आपण भेट दिले. त्या दुकानामध्ये आपण पाहणार आहोत की इथे काय ट्रीटमेंट केली जाते, केसांवर काय क्रिया केली जाते आणि काय त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ठाणा स्टेशनपासून तुम्ही वेस्टला उतरायचं. हे आहे दादोजी कोंडदेव स्टेडियम, 1 नंबर गेट आहे आणि त्याच्या पलीकडे आहे साहिदाम ही बिल्डिंग आणि तिथे आहे हे शॉप समर्थ वीक कॉन्सेप्ट्स. तर आपण आज जाऊया आणि संपूर्ण माहिती घेऊया. दादा नमस्कार, आपलं नाव सांगा. अमर बने. आणि आपलं शॉप कुठे आहे? स्टेडियम समोर दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे ना, ठाणे वेस्ट. ठाणा वेस्टला समर्थ वीक कॉन्सेप्ट. चला आपण पाहूया आता तुमच्या या सगळ्या वीकचं कॉन्सेप्टचं काय आहे, म्हणजे सगळी माहिती जाणून घेऊया. तर हे दादांचं आता पूर्ण वीक बसवण्याचं काम चालू आहे. दादा 4-5 वर्ष मी स्वतः लावतो. अच्छा, आणि बरेचसे विरळ झाले. पूर्वीपासून होते का? नाही, आता हल्ली झाले. आता पण 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्षापासून. मग तुम्ही सुद्धा स्वतः वीक लावून घेता? स्वतः मी लावतो. काय कस्टमरला काय त्रास होतो हे आपल्याला कळतं ना स्वतःला. नाहीये, मग तुम्ही त्यांच्यावर हे करू शकता केसांची प्रक्रिया. तर आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे वीक बसवला जातो. आणि हा मधला पॅच म्हणजे हा अप्पर आहे ना दादा? हो, टॉपर बोलतात. तर पहिल्यांदा काय करतात हे दादा? पहिले जे बारीक बारीक केस असतील ना पूर्ण काढून घ्यावे लागतात. वरचे वाढलेले केस थोडेफार, नाही तर मग तो चिपकणार नाही ना केसांवरती लावला तर. तो ग्लू असतो तो चिकटणार. हा, चिकटणार. अच्छा, तर अशा प्रकारे बघा पहिल्यांदा पूर्ण केस असतात ना बारीक बारीक ते काढता येतात वस्त्राने. तरी एक वीक बसायला किती वेळ लागतो साधारण? 1 पाऊण तास. पाऊण तास वगैरे. आणि जसं म्हणजे जास्त काम असेल तर जास्त वेळ लागत असेल ना? डाय वगैरे काय असेल ना, तुमच्या स्वतःच्या केसांना डाय करायचं असेल तर मी अगोदरच डाय वगैरे करून घेतलंय. अच्छा, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. मग तसं तुम्ही कस्टमरला सांगून देता का आधी? हो. अच्छा, नंतर लावेल तो. दादा आता हे काय करतात? स्कॅल्प प्रोटेक्टर आहे. अच्छा, इचिंग केली. स्किन प्रोटेक्टर. अच्छा, याने काय तुम्हाला काय ब्लेड वगैरे लागला ना तर वगैरे काय होत नाही, त्याच्यासाठी ते मारतात, काळजी घेण्यासाठी. आता हे काय लावणार दादा? अल्ट्रा गोल्ड गम आहे. अच्छा, त्या गोष्टी सगळ्या ओरिजिनल आहेत. अच्छा, हा. आता सर्व्हिसचे आपण 800 रुपये घेतो, पण सगळं मटेरियल हे असं वापरलं जातं चांगल्या प्रकारे. आणि आता काय झालंय, बाहेर सगळे लोक कसंही 500 रुपयात 600 रुपयात करतात. अच्छा, पण तो कुठचाही माल मागवून कसंही कस्टमरलाही करतात. तुमच्याकडे सगळी काळजीपूर्वक आणि आम्ही स्वतः हे सगळे पीस वगैरे बनवतो आम्ही. अच्छा, स्वतःकडे. आपण ते पण बघूया कशा प्रकारे काम चालू आहे. एकीकडे काम चालू आहे वीक बनवण्याचं आणि आपण इथे आता ही ट्रीटमेंट बघतोय. लागत नाही, 2 मिनिटं फक्त ठेवायचं. 2 मिनिटं ठेवायचं. हे आता दादा काय लावताय तुम्ही? ब्लू स्टिक. अच्छा, ब्लू स्टिक. अच्छा, ह्या पॅचवर लावणार का? आता हे ग्लू आणि लावल्यानंतर त्याच्यावर पॅच वरती टेप लावलेली आहे. अच्छा, हा. आता मी काय, माझा जो पहिला पीस आहे तोच मी लावतोय. अच्छा, दाखवण्यासाठी. आता ते कटिंग वगैरे तुम्ही सगळे ऑनलाईन बघताच कसं कटिंग करावं काय ते. थोडक्यात आपलं दाखव. म्हणजे हा पॅचवर बरोबर केलेलं आहे तुमच्या मापाचं केलेलं आहे. म्हणजे जशी कस्टमरचं हे असेल, जेवढं टक्कल असेल ना, जेवढं केस दिले असतील माप घेता. पॅच
आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही वीक बनवता? स्वतः मी बनवतो. अच्छा. कसं आहे 100% हे पॅच मध्ये केस भरलेले असतात ऑनलाईन वाले. तुम्ही आम्हाला सांगितलं ना 60% भरा, तर आम्ही 60%च भरू. 80% म्हणत तर 80%च भरू. म्हणजे जसे पाहिजे तसे आम्ही केस भरतो. अच्छा. तर अशा प्रकारे हा पॅच बसवलेला आहे टॉपरचा. आणि बघा अशा प्रकारे नंतर काय करणार मग आता? हे सेटिंग करतोय. आणि कोणाला माझ्या असं कट करून हवे असेल ते पण मिळतात? हा, आपले फ्रेश पीस पण आहेत. अच्छा. हा माझा आहे तोच लावतो. तुमचा स्वतः. तर अशा प्रकारे हे लावलं जातं बघा. आणि आता ड्रायर करतायत. लावून झालेला आहे. आणि पूर्ण बघा दादांचा लुक कसा झाला, आधीचा लुक कसा होता. आणि असं वाटतही नाही. तुम्हाला जवळून थोडंसं दाखवते. तर अशा प्रकारे हेअर बघा त्यांनी मस्त सेट केलेलं आहे. आणि ह्या हेअरला मॅच असं आहे. तुम्ही पाहू शकता कसा आता लुक आहे दादांचा. मस्त असं आहे, वाटत पण नाहीये की वीग लावलेला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे तुम्ही आता हे दाखवलं प्रॅक्टिकली की अशा प्रकारे तुम्ही पॅचेस म्हणजे कस्टमरला पाहिजे ना त्याप्रमाणे आपण ते सेटिंग करून देतो. मागचं पण पॅचेस असतात ना? मागचा म्हणजे कसं समजा गोटी भोवरा असेल ना तेवढा पण येतो. लेडीज साठी ते वेगळे येतात. मग ह्याचा आता जो तुम्ही लावला वीग त्याचा खर्च साधारण किती आहे? हा खर्च तुम्ही घेता तर एक 6,000 पासून आहे सुरुवात. 6,000 आहे, 12,000 आहे, 17,000 आहे. असे वेगवेगळे तुम्ही तुमच्याकडे बनवतो स्वतः. ते आपण आता बघूया. चला दादा आम्हाला दाखवा. इथे पूर्ण वीग बनवण्याचं काम चालू आहे. इथे पण दादा काय लेडीजचं वीग करतायत. तर दादा वीग बद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा बरं. आता हे कोणतं काम चालू आहे? आता हा लेडीज वीग आहे. कॅन्सर पेशंट साठी जे वीग बनतात ना. अच्छा. ते आपण अशा प्रकारे इथे स्वतः बनवतो. आता ह्या कामाला काय नाव नक्की काय करतात दादा? हा स्वतः आता बनवतोय तो. आता झालं कम्प्लीट. हे बघा हे अशा पद्धतीचं. हे बघा हा टॉपर आहे. हा वरचा भाग जिथे आपण भांग पाडतो ना तिथे अशा प्रकारे स्किन दिसते. आता हा पूर्ण वीक बनलेला आहे. थोडंसं काम बाकी आहे बघा अजून. बॉर्डर बाकी आहे हे आणि पाठीमागून पण बाकी आहे. सगळे केस त्याच्यातून बाहेर येतात. हो, आपल्याला अटॅच एक एक केस भरावा लागतो त्या जाळीमध्ये. आणि हे खास पेशंट साठी केलं जातं, कॅन्सर पेशंट साठी. आता हा कॉटनचा नेट आहे. पेशंटला 6 महिने सर्व्हिस वगैरे फ्री आहे आपल्याकडे तुमच्याकडून. कारण कसं असतं त्याला केस यायला कमीत कमी 1.5 वर्ष लागतं. आणि आपला वीग हा कमीत कमी 3-4 वर्ष खराब होत नाही. त्याच्यामध्ये 6 महिने सर्व्हिस फ्री आहे पेशंटला. कॅन्सर पेशंट म्हणजे जरा काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही सांभाळून घेतो सगळ्या गोष्टी. अच्छा. बघा हा आता कम्प्लीट बनलेला आहे वीग. हा पूर्ण तयार आहे. हो बघा कसं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. अशा प्रकारे हेअर आहेत आणि ओरिजिनल असे हेअर आहेत. आणि अशा प्रकारे हा वीग रेडी होतो. थोडं असं वाटतच नाहीये. हो, थोडीशी स्किन टाईप दिलेलं आहे. म्हणजे ओरिजिनल असं सगळा लुक येणार आहे बघा. केस सगळे तिरुपती बालाजी वरून मागवतो आपण. अच्छा. म्हणजे आपल्याला डायरेक्ट मिळत नाही, तर एक डीलर असतो. अच्छा. तो आम्हाला आपल्याला सप्लाय. तुम्हाला किलो मागे किती पडतात? 35 ते 40,000 रुपये किलो. एवढे महाग? आपल्याला कसं 18 इंचापासून ते 30 इंचापर्यंत केस लागतात. केस पण तुम्हाला दाखवतो. अच्छा. ओके. हे लेडीजचे केस जे तुम्हाला मी आतमध्ये दाखवले ना कसा वीग बनतो, तर ह्या केसांपासून हे ओरिजिनल केस. हे बघा तुम्ही जवळून दाखवा. आपल्याला पार्लरचे पडलेले केस चालत नाहीत. बघा हे ओरिजिनल बालाजी वरून मागवलेले. शेंडा आणि मुदा हा व्यवस्थित असेल तरच वीग चांगला बनतो. बघा ओरिजिनल केसांचा वापर वीक साठी केला जातो. तुम्ही मोस्टली बाहेरून घ्याल ऑनलाईन वगैरे ते ओरिजिनल केस नसतात आणि नुकसान पोहोचतं. आणि त्याचा तुम्ही ड्रायर वगैरे मारू शकत नाही, ते जळणार लगेच. प्लास्टिकचे हेअर असतात, चायना मालतो. हे बघा हे एकदम ओरिजिनल. आणि हे सगळं हँडल ह्या मॅडम करतात. लेडीजचं डिपार्टमेंट मॅडम कडे दिलेलं आहे. लेडीजचं काम सगळं जे आहे मॅडम बघतात. मिसेस माझी. नमस्कार ताई, नाव काय तुमचं? अमिषा बने. तर लेडीज साठी जे वीक बसवताना खरंच एक लेडीज पाहिजे समोर. म्हणजे थोडस लेडीजला पण हे ऑकवर्ड वाटत नाही. आणि हे ओरिजिनल असे केस वापरले जातात. दादांनी छान माहिती सांगतात आपल्याला. अजून थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. आता हा टॉपर आहे. टॉपर म्हणजे काय, आजकाल सगळ्या लेडीजचं बघा वरचं हे बघा, हे माझ्या मिसेसचं पण हे असं तर वरचं पातळ झालंय. हे वेगळं दिसतं की नाही, हेच तुम्हाला मी आता लावून दाखवतो. म्हणजे किती फरक पडेल तो बघा. बघूया कशा प्रकारे पुढचा पार्ट बसवला जातोय. म्हणजे ह्याला काय म्हणतात दादा? ह्याला टॉपर. लेडीज टॉपर. हे दादा पण बसून दाखवतात आपल्याला कसे काय बसवलं. खराब होत नाही. अच्छा. आणि इतका इझिली बसतो. टिकटॉक क्लिप वरती आहे. म्हणजे डेली पण बसू शकतो काढून. आणि ज्या लेडीज समजा तयार असतील
तेवढंच टक्कल करायला, अच्छा. तर आपण फिक्स पण करून देतो. फिक्स करून अशा 10 लेडीज पण आहेत. बहुतेक लेडीज तयार नसतात ना. नाही, पण काय लेडीज आहेत. का? आता माझ्याकडे कमीत कमी 10-12 कस्टमर आहेत, ते असे अच्छा. चिपकवतात. अच्छा अच्छा. पण त्यांना दर महिन्याला इकडे यावं लागतं सर्व्हिसिंगला. अच्छा. सर्व्हिस मध्ये हा पॅच काढणार, त्यांचे जे आतले केस जे वाढलेले असतात छोटे छोटे, आता तुम्हाला जसे तुमच्यावर दाखवले सेम काढायचे आणि वॉश तेल वगैरे लावून वॉश करून पुन्हा चिपकवायचा. पण काही चिटकवल्यानंतरचं पुढचं काय बघूया आपण काय करतात दादा. मग हे केसांवरच लावलंय, आता केसांवरतीच लावलं, हे काढायची गरज नाही. आणि काही लेडीज तुमच्याकडे आहेत की ते क्लीन करून मग जसं तुमच्यावर दाखवलं तसं. त्याच्यामध्ये कसं तुम्ही जरी पावसामध्ये जास्त विरळ असतात, स्विमिंग पूल मध्ये गेलात बिंदास तुम्ही जाऊ शकता. क्लिप वरती कसं असतं, मग ते धुवू सुद्धा शकतात. हो, शॅम्पू कंडिशन करायचा. मग ते किती महिने चालतं तो बसवलेला वीक? 1 महिनाच चिटकवलेला. हा, पण त्याची गॅरंटी कमीत कमी 1.5 वर्ष चालतो तो. 1.5 ते 2 वर्ष वीकची गॅरंटी आहे. किती फरक पडला बघा. हो, किती फरक पडला असं वाटतच नाहीये की वीक लावलेला आहे. मस्त, एकदम छान वाटतंय, एकदम स्टाईल मस्त. बघा ना किती ग्रोथ आलाय मस्त. आता दुसरा एक प्रकार दाखवतो तुम्हाला. हे सगळं मॅच करूनच घेतात ना मग. तुमचं ते कसं ज्यावेळेला ऑर्डर घेणार ना त्यावेळेला तुमच्या केस कसे आहेत त्याचप्रमाणे आपण केस घ्यायचे, त्याचप्रमाणे. अच्छा, बरोबर. सेम केस. पप वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये काढू शकता. कुठून पण भांग करू शकता. साईडला पाहिजे अजून इकडून वाटतच नाही की लावलंय. असं जरी अशा लेडीज नेत असतील ना आवडीने. हे असं पण करू शकता. किती खर्च येतो दादा ह्या? हा 4x5 चा टॉपर घेतला तर 13,500 रुपये आणि त्याची लेंथ आहे 22 इंच लांब. अच्छा, 22 इंच लांब. लेंथ लांब घ्याल याच्यामध्ये लेंथ वगैरे आपण ऍडजस्ट करून मिळते किंवा ह्याच्यामध्ये हेअरकट करून पण मिळतो ना. स्ट्रेटनिंग करा, कलरिंग करा, नॅचरल केस ना, सगळ्या गोष्टी करू शकता. मस्तच, एकदम ताईंचा लुक एकदम भारी वाटतोय. आणि त्यांनी माहिती पण आपल्याला छान पुरवली बघा. अशा प्रकारे हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पोनी पण बांधू शकता. तर अशा प्रकारे हे काढून तुम्ही पुन्हा लावू शकता इझिली. बघा, काही केसांचं म्हणजे केसांचं काही नुकसान झालेलं नाही. जे ओरिजिनल केस आहेत ते काही चिकटलेले नाही. तुम्ही ज्या ऑनलाईन बघताना कॅप, त्याची बॉर्डर वेगळी असते. अच्छा, ह्याची कॅप बघा, ह्याची बॉर्डर वेगळी आहे. हे 3-4 वर्ष खराब होत नाही. ही फिता मारलेली आहे आणि त्याच्यावरती नेट आहे. मग याच्यातला फरक बघा, फरक आहे. तेच तुम्ही ऑनलाईन मागवता एक 7-8 महिने आणि आपल्या स्किनला पण प्रॉब्लेम होतात. सेम मिळेल असं नाही. आता आपण दुसरा प्रकार बघूया. ताईच दाखवतात आपल्याला डेमो. एक्सटेन्शन आहे. अच्छा, हे आपल्या केसांच्या पाठीमागून लावायचं. हे काय बरं? हा क्लिप आहे. हा क्लिप आहेत. हे बघा, म्हणजे कमी असतात, विरळ केस असतात मागून थोडे. हे पाठीमागून बघा, हा क्लिप आपण पाठीमागून मागच्या बाजूने लावतोय. अच्छा, किती इझिली लावलं जातंय. म्हणजे हे फक्त प्रेस करायचं. बस. अच्छा, इव्हन आपण कोणीही करू शकतो, घरच्या घरी करू शकता. आता हे बघा, आणि ओरिजिनल पहिला पार्ट घेऊन ठेवायचा पुढच्या केसांचा. चला मिक्स. ताई दाखवा जरा उभं राहून. काय कुठून कळतंय का बघा. काय मस्त वाटतंय एकदम. म्हणजे एकदम बाउन्सी झालेत केस, लेंथ वाढली. कोणीही म्हणणार नाहीये की तुमचे हे वीग लावलेले केस, एक्सटेन्शन लावलेलं आहे तर बघा दिसत पण नाही. आणि सहज आपण असं पोनी किंवा हे इतकं हेवी लुक आलंय ना, मस्तच. अगदी सोडले तर एकदम भारी वाटणार आहे. मस्तच एकदम. आता याच्याबद्दल आम्हाला सांगा, काय म्हणजे याची कॉस्ट काय? ती ग्रॅम वरती असतं. तुम्हाला किती ग्रॅम पाहिजे? 100 ग्रॅम पाहिजे. समजा 100 ग्रॅमचा पाहिजे असेल तर तुम्हाला एक 22 इंच लांब पाहिजे तर 9,000 पर्यंत पडतो. 9,000. म्हणजे हा कधीच खराब होत नाही. केस कधी खराब होत नाहीत. हो ना. पण तिची आतली जी कॅप आहे कॉटनची, ती 3-4 वर्षांतर ती बदली करावी लागते. फक्त थोडंसं 3 ते 4 वर्षांनी यावं लागेल. आणि मग क्लिप आहे. क्लिप कधी पण खराब होतील, ते तुमच्या लावण्यावरती आहे. लावण्यावर म्हणजे किती युज करतात त्याच्यावरती आहे. बघा, वाटत सुद्धा नाही. हा तर मला एकदम मस्तच वाटलाय. आणि हेवी असा बाउन्सी लुक आलेला आहे केसांना. मस्त प्रकारे. हा बघा, ह्याला पण काय म्हणतात ताई? ह्याला इन्स्टेशन पट्टी म्हणतात. अच्छा, मग ही लेंथ वाईज मग तुमचे पैसे आकारले जातात. 3 वर्षापर्यंत तुम्हाला याची म्हणजे छान टिकणार आहे. आणि ताईनी दाखवलंच आपल्याला कशा प्रकारे ओरिजिनल. ताई मग आता सिंगल वगैरे पण असे स्ट्रीप येतात, आता कसं प्रत्येकाला ड्रॉ करून देतो आम्ही. बघा, ही जी आता पट्टी आहे, तुम्हाला जर एक सिंगल जर बनवून घ्यायची असेल तर आपल्याकडे हे बनवून मिळेल.
हा रेडीमध्ये आपण ठेवत नाही, कारण प्रत्येकाला वेगवेगळे लागतात. त्याच्यासाठी कधी आपल्याला साईडला वगैरे पण इथे थोडंसं कमी असेल, इकडे पाठी थोडंसं, तर सिंगल जर करून हवं असेल तर हे आपल्याला बनवून मिळतं. असं चांगली गोष्ट आहे. कारण आता विरळ झाल्यानंतर आपल्याला कधी कधी वाटतं की आपल्या आधीचे केस कसे होते, आता कसे झाले, आपला थोडासा हे होतो. पण आपण जर छान राहिलो, आपल्या मस्त जगलो, जगायला हेच तर पाहिजे की छान राहा. कोण म्हणत नाही तुम्ही थोडस दुखी राहाल तर तुम्हाला कोण विचारणार नाही, हसत राहाल तर कायम तुम्हाला विचारणार आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे. आपण अप टू डेट राहणं आजच्या काळामध्ये ती गरज आहे. लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी आपण कशा प्रकारे वीग लावू शकतो थोडक्यात आपण बेस पाहिला. याच्यानंतर भरपूरसे म्हणजे प्रकार आहेत त्यांच्याकडे, की मागचा भाग आला, पुढे विरळ आला, कुठल्या बाजूने विरळ केस आहेत त्यांच्याकडे तुम्हाला बनवून मिळणार आहे. आणि दादा आता हे तुमचं नाव काय? तेजस आपल्याला दाखवतो वीग बद्दल माहिती. तेजस सांग जरा. हे जेंट्स पॅच आहे, हे वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. एक 6,000 पासून स्टार्टिंग सुरुवात होते. 6,000 14,000. म्हणजे फरक काय मग हा 6,000 आणि 14,000? एक ह्याची कंपनी आणि ह्याची जी बेसची क्वालिटी असते त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. आता ह्याची ही थोडी सिल्की केस अशी त्याची कॉस्ट जास्त येते. अच्छा. आता हे कसे, आता हे बघा याच्यामध्ये नॉर्मल वेव्ही असे येणार केस, तसे नॉर्मल घेऊन जाऊ आपण तसे वेगवेगळ्या क्वालिटी आहेत. थोडंसं म्हणजे बघा हे ह्याच्यामध्ये फरक आहे ह्या केसांमध्ये, आणि हे थोडेसे सिल्की टाईप आहे म्हणून याची किंमत तेवढी आहे. याची 22,000 रुपये प्राइस आहे. याच्यामध्ये स्किन दिसते एकदम नॅचरल. अच्छा बरोबर. हे बघा कटिंग मध्ये होणार, हे बघा पूर्ण स्किन वगैरे ओरिजिनल. मग त्याच्याप्रमाणे सर्व वीग आहेत. हा सर्व वीग आहेत. आता हा एकदम नॅचरल दिसणार, एकदम स्किन टू स्किन दिसणार, भांग वगैरे याच्यामध्ये मस्त. बघा बाय ह्याचं जे काम केलेलं आहे ना, तुम्ही तिथे पाहिलंच असेल. आता आपण बघितलं काम कशा प्रकारे एक एक केस असा आतून काढला जातोय, बारकाईने हे काम केलं जातं. आणि इथेच बनवतात दादांकडे सगळं वीग, तिथून केस आणली जातात आणि अशा प्रकारे तुमच्या साईजनुसार पॅचेस बनवलेले आहेत. तर आणि किंमत पण आपण जाणून घेतो. तर दादा मग हे कायमस्वरूपी म्हणतात आपल्या टिकवण्यावरती. आम्ही तर 1 ते 1.5 वर्ष असं सांगतो. टिकवणाऱ्यांनी 2 वर्ष ते 3 वर्ष पण टिकवलेली, म्हणून त्याची क्वालिटी ही वेगवेगळी. याच्यानंतर मग लावल्यानंतर काय करायचं त्याला? लावल्यानंतर आपला नॉर्मली आपण जसे ओरिजिनल केस आपले असतात तसे शॅम्पू कंडिशनर फक्त यूज केलं, रोजच करतात जेंट्स लोक, बाकी काही यूज असतं. तर रोजच्या आपण जसे केस आपले ओरिजिनल धुतो त्याप्रमाणे तुम्ही याची केअर करायची. आणि त्याच्यामधला आपण फरक जाणून घेतलाय, आपल्याला दिसतोय बघा स्किन कशी दिसते, याच्यामध्ये स्किन कशी आहे, त्याचं काय? हा एकदम हलका पीस. अच्छा. हा फुललेस आहे, एकदम चेहऱ्यानुसार असा बसतो, एकदम हलका पीस आहे. ह्याच्यामध्ये कशी केस हलका फुलका. मग ह्याची काय किंमत आहे? ह्याची 25,000 प्राइस. तर मग आपले ओरिजिनल जसे केस आहे तसंच त्यांना केअर करायचंय. आणि याच्यामध्ये सुरुवात 6,000 पासून. त्याप्रमाणे त्यांचं बजेट किती आहे त्याप्रमाणे त्यांना क्वालिटी आम्ही तशी देऊ, पण आमची बेस्ट क्वालिटी आहे सर्व. सगळ्यामध्ये पण त्यांनी 6,000ची दाखवले ना, ती पण बेस्ट क्वालिटी आहे. इतर ठिकाणी तुम्हाला म्हणजे समजा ऑनलाईन किंवा कुठे तुम्ही जाल, मला असे ओरिजिनल वीक पाहायला नाही मिळणार आहे. आणि अशा प्रकारे हे काम त्यांनी केलेलं आहे आणि ते आपल्याला हे सर्व करून देणार आहे, बसून देणार आहेत. आणि मग नंतर किती दिवसांनी यायचं एकदा लावल्यानंतर? एक 25 ते 1 महिन्यानंतर त्याची सर्व्हिस असते. यावंच लागतं. मग तुम्ही असं सुचवता की घरी पण करता येईल? हा घरीही करता येईल. म्हणजे आम्ही ज्यांना जमत नाही, पॉसिबल नसतं, ते कुठे बाहेरगावी वगैरे जातात, तर त्यांना आम्ही 10-12 दिवसात कसं चिटवायचं असतं ते आम्ही दाखवून देऊ. मग ते घरच्या घरीही करू शकतो. अच्छा. बघा म्हणजे मग घरच्या घरी पण करता येईल. म्हणजे समजा तर मुंबईमध्ये आपण इथे आपलं शॉप आहे आणि नाशिकचे वगैरे कस्टमर असतील तर तुम्ही तसं सुचवत असाल त्यांना कसं हाताळायचं वगैरे, मग ते वेगळं काय असं सोल्युशन वगैरे लावायला वगैरे तुम्ही देता का? त्याला आपलं सिरम वगैरे नॉर्मल लावतात ना आपल्या तसंच सेम, म्हणजे जसं शॅम्पू वगैरे करतात तसंच तुम्हाला हाताळायचं आहे. बघा अशा प्रकारे सगळे वीग आहेत. आणि काही खराब ह्याच्यामध्ये काही खराब झालं पॅच वगैरे किंवा काही जाणवलं तर मग तर कसं असतं, बाकीच्या कुठे रिपेअरची कामही होत नाही. याचा बेस खराब झाला, 1.5 वर्ष यूज केला, 1.5 वर्षानंतर याचा बेस गेला, तर आमच्याकडे असे साईजचे बेस लावून भेटतात. अच्छा. तर तो आपण 1-6 महिने केस तेच राहणार. हा केस तेच, केस जरी गेले तरी केस गेल्यानंतर त्याच्यामध्ये रिफिल करू शकतो आपण. त्याचे मिनिमम चार्जेस असतात, तेवढे देऊन आपण रिफिल करू शकतो. जसे आपले केस जातात तसे हे पण करतात. थोडेफार कसे यूज करणार, शॅम्पू कंडिशनर करणार, तर एका दुसरा केस हा करणार त्याच्या. अच्छा. तर हे बाकी ठिकाणी कुठे करून भेटणार. आता आम्ही हे कमी पैशांमध्ये आपण कसं, बाकी ठिकाणी कसं असतं, जर गेलं काही तर तुम्हाला डायरेक्ट नवीन घ्यावं लागतं. पण याच तुम्हाला बघा पुन्हा त्यांनी ह्याच्यात दादांनी छान सांगितलं की म्हणजे ह्याच आपण जो एकदा खर्च करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते केस समजा विरळ झाले
कारण एक एक निघणारच शेवटी. शॅम्पू कोणत्या प्रतीचा वापरताय, धूळ जाते काय तर थोडस खराब होणारच. केसच आहेत आणि ओरिजिनल केस आहेत, तर हे सगळे पॅच मध्ये लावण्याचा खर्च काय येणार नंतर? एक त्याचे असे मिनिमम चार्जेस आहे, असे काही जास्त नाही आहेत. हा थोडेफार चार्जेस घेऊन तेवढं आपण एक 6 महिने 7 महिने आपण किती चार्ज असेल? एक आता एक 1800 रुपयाला बेस बसतो. म्हणजे ह्या बेसवर सर्व आहेत बघा अशा प्रकारे. आणि मग ते तुम्हाला बसून पुन्हा देणार आहे, म्हणजे तुमचे बरेच वर्ष जाणार आहे एकदा बसवल्यानंतर. इथं आणि लुक पण छान येणार आहे. नॉर्मल कोमने घ्यायचं विंचरायचं आपलं, नॉर्मल कोम राऊंड कोम वगैरे येतात ना, विंचरलं तरी चालतं. आणि इमर्जन्सी कस्टमर कसे असतात, कधी कधी इमर्जन्सी त्यांना लगेच हवा असतं, फंक्शनला जायचं कुठे काय जायचं, तर ती साईज ही प्रत्येक अवेलेबल ठेवली. आपल्या दुकानात आला समर्थ कन्सेप्ट मध्ये, समर्थ वीक कन्सेप्ट मध्ये, तर तुम्हाला इथे बघा त्यांनी सगळे जे ठेवलेले तर दाखवा जरा. सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळे टोन आहेत, केसांचा जो हे आहे ना रंग वगैरे तुम्हाला मिळता जुळता मिळणार आहे. अचानक जरी तुम्ही भेट दिली, अचानक तुम्हाला काही करणार नाही, पटकन घाई गडबड असेल, ऑर्डर द्यायची म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर किती वेळात मिळतो? लगेच अर्ध्या ते 1 तासात आम्ही कटिंग वगैरे सर्व करतो. तर त्यांच्याकडे सगळा हा स्टॉक आहे बनवलेला, की सगळ्या केसांचा रंग तुमच्या केसांप्रमाणे मॅच करून तुम्हाला इथे ताबडतोब सुद्धा 1.5 तासात मिळणार आहे. तर मंथली आल्यानंतर मग तुमच्याकडे जेव्हा येतात कस्टमर, मग हे पूर्ण पॅच काढता तुम्ही? हो, पुन्हा काढून पुन्हा त्याच प्रकारे जसं पहिलं बसवलेलं तसं. मग तेव्हा खर्च कमी असणार ना दुसऱ्या एक 800 रुपये त्याचा मिनिमम चार्ज असतो. त्याच्यामध्ये सर्व त्यांची हेअर कटिंग सर्व केलं जातं. बघा म्हणजे तुम्हाला किंमत सुद्धा कळते की ट्रीटमेंटचा काय खर्च येणार आहे. पहिल्या वेळेस तुम्ही घेताना तुम्हाला 6,000 पासून सुरुवात आहे, आणि नंतर मग तुम्ही आलात 800 रुपये मंथली तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही जर दूर राहणार असाल तर तुम्ही कसं करायचं आम्ही दाखवून देणार. आता तुम्ही काय सुचवाल लोकांना याबद्दल? काय सुचवणार आता तुम्हीच सांगा मला. 15 वर्षापासून आपलं दुकान आहे. ठाण्यामध्ये एकमेव दुकान होतं पहिलं पूर्वी, आणि आता काय झालंय की हे सलून वाले आणि ऑनलाईन वाले सगळे ऑनलाईन मागवतात, 4-5 हजारला पीस मागवतात, सलून वाले कटिंग करतात, आणि कटिंग केल्यानंतर कस्टमरला कसाही देऊन 10-12 हजार देऊन पैसे घेऊन मोकळे होतात. सगळेच ज्यांना ह्याच्यामध्ये काही नॉलेज नाहीये, कस्टमर कडून पैसे घेतात, आणि कस्टमरला काय प्रॉब्लेम आला आणि नेक्स्ट टाइम आले तर कस्टमर सांगणार की बाबा हे तुमचं चुकलं, तुम्ही काहीतरी गडबड केली, पैसे काढायची. तसा प्रकार आपल्याकडे नाही. कस्टमर आपल्याला पहिल्यापासून स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत पाहिजेच आहे. 15 वर्षापासून माझे कस्टमर्स आहेत. आतापर्यंत हा प्रकार झाला होता, पण लॉकडाऊन नंतर हा सगळा प्रकार घडला. ठीक आहे, पण आम्ही कसं आहे कस्टमरला परत पाठवत नाही, नाराज करत नाही. आणि तुम्ही कॅन्सर पेशंटसाठी खास ही सुविधा दिली 6 महिन्यांची, ती खरंच एकदम तारीफ करण्यासारखी गोष्ट आहे, आणि खरंच चांगली गोष्ट आहे ही. खरंच ज्यावेळेला दुकान ओपन केलं ना सुरुवातीला 15 वर्षापूर्वी, तर ही कॅन्सर पेशंटसाठीच केलं होतं. त्याच्यानंतर असती हे जेंट्स सगळ्या गोष्टी वाढत चालल्या, जेंट्स कस्टमर व्हायला लागले, आणि बरी चांगली सेवा पुरवतायत ना. काही लोकांना कॉन्फिडन्स लेवल, आणि ही गोष्ट आता गरजेची झाली. चांगलं राहणीमान हे हवंच आहे. मुलं आता कमवतात, जॉबला जातात, इतर मुलांपेक्षा आपण पण छान दिसू नये कोण, सगळ्यांनाच हवं असतं. सगळ्या वयोगटांसाठी तुम्ही ही सेवा पुरवलीत, आणि अशा प्रकारे चांगली सुविधा देत आहेत. चांगलं स्वतःच्या हाताने हे वीक बनवताय. सगळं स्वामींची कृपा आहे. हा, स्वामींची, श्री स्वामी समर्थ. खरंच त्यांच्यामुळेच दादांनी बघा, त्यांनी चांगली संकल्पना आपल्यापर्यंत आणली, आणि हे त्या सगळं त्यांचं पाहू शकता काम. आता आपण पाहिलं कशा प्रकारे चालू आहे, आणि इथे स्वतः ते बनवतात. तुम्ही पाहू शकता वीकचं काम सुद्धा जोरात इथे चालू आहे. अशा प्रकारे बघा. मुंबईतच शॉप आहे का अजून काही आहे तुमचं? गावी पण आहे ना, रत्नागिरीला. रत्नागिरीला आहे? अरे रत्नागिरीला आरोग्य मंदिर पावसकर हॉस्पिटल आहे ना, तिथेच आहे समर्थ वीकच. तो माझा भाऊ सांभाळतो. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तिकडच्या लोकांना जर सुविधा हवी असेल तर मिळेल. हो, कधी पण तिकडे गेला तर तुम्ही ना एक फोन करा, तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळं मिळेल. खूप चांगली गोष्ट. स्वामींच्या कृपेने अजूनही तुमचे शॉप बऱ्याच ठिकाणी होऊ द्या, आणि अशी सेवा सगळ्यांना पुरवा, हीच मी एक कामना करेन. तर आजचा व्हिडिओ खास अशा लोकांसाठी आहे की छान राहणं आजच्या पिढीला, किंवा आपणही एका खास वयात येतो तेव्हा कालांतराने नैसर्गिकरित्या विरळ होतात. पण आजकाल काय झालं दादा, तुमच्याकडे येतात जास्त केसेस कोणते येतात? जास्त करून जेंट्स टक्कल केस विरळ. हो, म्हणजे आताच खाणं पिणं आहे, आणि प्लस पाण्याचं पण थोडंसं फरक आहे. म्हणजे आजची तरुण पिढी पण आहे का त्याच्यामध्ये? बरेचसे आहेत ज्यांचे लग्न होत नाही, ते पण मुलं बरेचसे पॅच लावून पुढच्या गोष्टी सगळ्या. बरोबर आहे. तर खरी चांगली गोष्ट आहे की मग
त्याच्या जो जोडीदार असेल त्याला पण बरं वाटतं की नाही. आता तुम्हाला बरं वाटत असेल दादांचं हे लुक, पहिला लुक आणि आताच माणूस तोच असतो, पण दिसताना तो प्रॉपर खूप सुंदर दिसतो. सुंदर दिसण्याचा हक्क सगळ्याच व्यक्तीने, हो की नाही. तर आपल्याला नैसर्गिकरित्या तर सगळे विरळ होतात, पण असे पण आता तरुण मुलांचे केस जातात, मुलींचे सुद्धा विरळ होत आहेत, कारण खाणं पिणं आलं, फास्ट लाईफ जगणं आलं याच्याप्रमाणे. तर सगळ्याचा उपाय तुम्हाला इथे दादांनी सुचवलेला आहे. खूप चांगलं आणि सोप्या भाषेत आपल्याला कळलेलं आहे, थोडक्यामध्ये सांगितलं. खरंच दादा तुमचे खूप खूप आभार की छान माहिती सांगितली आणि आम्हाला थोडंसं डेमो सुद्धा दिलेलं आहे. तर कस्टमर असतात आपल्याला त्यांच्यावर सुद्धा करता आलं असतं, पण काही लोकांना कॅमेरामध्ये यायचं नसतं. मग दादांनी स्वतः त्यांचं कसं बसवलेलं आहे ते दाखवलं, ताईंनी थोडक्यामध्ये दाखवलंय. आणि तसंच मग लेडीजचे पण इथे पॅच करून बसू शकतात. तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये दाखवतो सेम असेल. म्हणजे बेसिक कळलेलं आहे. काही माहिती हवी असल्यास दादांना संपर्क करा. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही संपर्क साधा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण ऍड्रेस आणि नंबर सुद्धा तुम्हाला देणार आहे. तर नक्की व्हिजिट करा. तुम्हाला सगळी हेल्प इथे करणार आहेत दादा. आणि ज्यांना कॅन्सरग्रस्त असतील तर नक्कीच दादांना संपर्क करा. 6 महिने तुम्हाला दादांनी ही सेवा पुरवणार आहेत. खूप चांगली गोष्ट आहे दादा, खरंच. खूप अशा सगळ्यांना नसते ही इच्छा. सगळेजण बिझनेसच्या मार्गानेच विचार करतात, पण खरंच सलाम आहे. तर ह्या दोघांची खरंच मी वाट टोपटेन की असेच पुढे जा. बेस्ट ऑफ लक. तर आजचा हा खास व्हिडिओ माहितीपूर्ण असा आहे. आणि हा कॅन्सरग्रस्त जे पेशंट आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच हा संदेश पोचवा आणि हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते ह्या सगळ्या गोष्टींचा, सुविधांचा फायदा घेतील, दादांपर्यंत पोहोचतील. तर हो की नाही दादा, शेअर करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.